विद्यार्थी मित्रांनो, आज आपण रिफ्रॅक्शन ऑफ लाईट या चॅप्टर मधील लॉज ऑफ रिफ्रॅक्शन हा टॉपिक पाहणार आहोत. पहा, या आधीच्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला रिफ्रॅक्शन ऑफ लाईट ही कन्सेप्ट शिकवली होती, बरोबर आहे. या ठिकाणी आज आपण परत एकदा रिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणजे काय हे पाहणार आहोत आणि मग लॉज ऑफ रिफ्रॅक्शन शिकणार आहोत, कारण हे गरजेचं आहे. ओके, रिव्हिजन करणं गरजेचं आहे या कन्सेप्टची. तर या ठिकाणी रिफ्रॅक्शन म्हणजे काय, तर या ठिकाणी रिफ्रॅक्शनचा अर्थ मी तुम्हाला सांगितला होता की रिफ्रॅक्शन म्हणजे अपवर्तन आणि लाईट म्हणजे काय तर प्रकाश. मग धड्याचं नाव काय आहे? प्रकाशाचे अपवर्तन. रिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणजे प्रकाशाचे अपवर्तन असं धड्याचं नाव आहे. आता या ठिकाणी आपण रिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणजे काय हे जाणून घेऊया. पहा, when light rays travel from one transparent medium to another transparent medium, rays change their direction is called refraction of light. जेव्हा लाईट एका ट्रान्सपरंट मीडियम मधून दुसऱ्या ट्रान्सपरंट मीडियम मध्ये ट्रॅव्हल करत असते, पास होत असते, जात असते, त्यावेळेस ती तिची डायरेक्शन, तिची दिशा काय करते? चेंज करते. याला रिफ्रॅक्शन ऑफ लाईट असं म्हणतात. काय होतं? या ठिकाणी एका ट्रान्सपरंट मीडियम मधून दुसऱ्या ट्रान्सपरंट मीडियम मध्ये लाईट ट्रॅव्हल करत असताना जेव्हा दुसऱ्या ट्रान्सपरंट मीडियम मध्ये ती एंटर करते, त्यावेळेस ती तिची डायरेक्शन काय करते? चेंज करते. याला या ठिकाणी रिफ्रॅक्शन ऑफ लाईट असं म्हटलं जातं. प्रकाशाचं अपवर्तन असं म्हटलं जातं. एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमामध्ये या ठिकाणी ज्यावेळेस लाईट प्रवास करत असते, ट्रॅव्हल करत असते, त्यावेळेस ती तिची डायरेक्शन चेंज करते. याला रिफ्रॅक्शन ऑफ लाईट असं म्हटलं जातं. हे आपण पाहिलेलं आहे. आता या ठिकाणी ट्रान्सपरंट मीडियम कोणकोणते आहेत? तर या ठिकाणी एअर, वॉटर, ग्लास हे एक्सेट्रा ट्रान्सपरंट मीडियम आहेत. हे मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे. या ठिकाणी एक एक्झाम्पल जे आहे ते पाहूया. पहा, एअर मधून ग्लास मध्ये लाईट जी आहे ती ट्रॅव्हल होते. एअर मधून ग्लास मध्ये या ठिकाणी ज्यावेळेस लाईट एंटर होते, एंट्री घेते, त्यावेळेस ग्लास मध्ये एंटर झाल्यानंतर लाईट काय करते? तिची डायरेक्शन चेंज करते. एका सरळ दिशेने ट्रॅव्हल न करता ग्लास मध्ये एंटर झाल्यानंतर लाईट तिची डायरेक्शन चेंज करते. म्हणजे इथं रिफ्रॅक्शन ऑफ लाईट झालेलं आहे. एअर मधून या ठिकाणी ग्लास मध्ये लाईट ट्रॅव्हल करत असताना तिची डायरेक्शन तिने इथं चेंज केली, म्हणजे इथं रिफ्रॅक्शन ऑफ लाईट झालेलं आहे. या ठिकाणी ग्लास या ट्रान्सपरंट मीडियम मधून एअर या ट्रान्सपरंट मीडियम मध्ये लाईट ट्रॅव्हल करते. ग्लास मधून एअर मध्ये या ठिकाणी ट्रॅव्हल करत असताना एअर मध्ये एंटर झाल्यानंतर लाईट एका सरळ दिशेने ट्रॅव्हल न करता तिची डायरेक्शन काय करते? चेंज करते. इथं सुद्धा रिफ्रॅक्शन ऑफ लाईट झालेलं आहे. म्हणजे या दोनही ठिकाणी रिफ्रॅक्शन ऑफ लाईट हा फेनॉमेनॉन दिसून येतो. या दोनही ठिकाणी काय झालं आहे? प्रकाशाचं अपवर्तन झालेलं आहे. कारण लाईटनी एका ट्रान्सपरंट मीडियम मधून दुसऱ्या ट्रान्सपरंट मीडियम मध्ये ट्रॅव्हल करत असताना तिची डायरेक्शन काय केली आहे? चेंज केली. ओके, आता लाईट एका ट्रान्सपरंट मीडियम मधून दुसऱ्या ट्रान्सपरंट मीडियम मध्ये ट्रॅव्हल करत असताना तिची डायरेक्शन का चेंज करते? या प्रश्नाचं उत्तर मी मागच्या लेक्चर मध्ये पण दिलेलं आहे की लाईटची जी काही व्हेलॉसिटी आहे ती वेगवेगळ्या मीडियम मध्ये वेगवेगळी आहे. सगळ्या मीडियम मध्ये लाईटची व्हेलॉसिटी सारखी नाही. म्हणजे काय? तर एअर मधून ट्रॅव्हल करत असताना लाईटची व्हेलॉसिटी जी आहे ती ग्लास मधून ट्रॅव्हल करत असताना लाईटची जी व्हेलॉसिटी असणार आहे तिच्यापेक्षा वेगळी आहे. म्हणून तर या ठिकाणी एअर मधून ज्यावेळेस लाईट ग्लास या ट्रान्सपरंट मीडियम मध्ये एंटर होते, त्यावेळेस तिची डायरेक्शन काय करते? चेंज करते. कारण तिची या ठिकाणी व्हेलॉसिटी चेंज होत असते, कारण मीडियम चेंज झाले. ओके, म्हणजे या ठिकाणी रिफ्रॅक्शन ऑफ लाईट कोणामुळे घडून येतं? तर व्हेलॉसिटी जी काही आहे लाईटची ती या ठिकाणी प्रत्येक मीडियम मध्ये वेगवेगळी असल्यामुळे घडून येतं. ओके, आता आपण काय पाहिलं? रिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणजे प्रकाशाचं अपवर्तन म्हणजे काय हे पाहिलं. आता हे जर कळालं असेल तर आपल्याला या ठिकाणी लॉज ऑफ रिफ्रॅक्शन समजणार आहे. म्हणून मी या ठिकाणी थोडीशी माहिती परत एकदा रिफ्रॅक्शन ऑफ लाईट बद्दल तुम्हाला दिली. आता आपला जो टॉपिक आहे आजचा त्याचं नाव काय आहे? लॉज ऑफ रिफ्रॅक्शन. म्हणजे प्रकाश या ठिकाणी अपवर्तनाचे नियम आपल्याला शिकायचे. प्रकाशाच्या अपवर्तनाचे लॉज जे आहेत ते आपल्याला शिकायचे. आता हे शिकण्यापूर्वी आपल्याला काही टर्म पण जाणून घ्यायचे, मग हे लॉज आपल्याला कळणार आहे. पहा, ते टर्म कोणते आहेत? इन्सिडेंट रे, रिफ्रॅक्टेड रे, अँगल ऑफ इन्सिडन्स, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन म्हणजे काय हे आता आपल्याला अगोदर जाणून घ्यायचंय. पहा, या ठिकाणी ग्लास स्लॅब दिसतोय, म्हणजे या ठिकाणी ग्लास एक ट्रान्सपरंट मीडियम आहे
म्हणजे ही काचेची लादी घेतलेली. या ठिकाणी हे एअर दिसते, दुसरं ट्रान्सपरंट मीडियम. म्हणजे इथं किती ट्रान्सपरंट मीडियम आहे? 2, एअर आणि ग्लास. या ठिकाणी लाईट जी आहे ती एअर या ट्रान्सपरंट मीडियम मधून ग्लास या ट्रान्सपरंट मीडियम मध्ये या ठिकाणी ट्रॅव्हल करते. या ठिकाणी एन जी आहे, एन जी आहे ती इन्सिडेंट रे आहे. त्याला या ठिकाणी एन असं नाव आहे, जो इन्सिडेंट रे आहे. म्हणजे काय? आपत्ती किरण म्हणतात त्याला. ओके. आणि हा जो काही एनबी आहे हा रिफ्रॅक्टेड रे आहे. याला अपवर्तित किरण असं म्हटलं जातं. एनबी काय आहे? या ठिकाणी रिफ्रॅक्टेड रे आहे. ओके. आता या ठिकाणी ही जी काही एन आहे इन्सिडेंट रे, ही या ग्लास स्लॅबच्या या बाजूवरती एन बिंदू मध्ये इन्सिडेंट होती. म्हणून या एन बिंदूला पॉइंट ऑफ इन्सिडन्स असं म्हटलं जातं, आपात बिंदू असं म्हटलं जातं. या एन मधून या ग्लास स्लॅबच्या बाजूवरती एक परपेंडिक्युलर ड्रॉन केलाय. ओके. ज्याला नॉर्मल असं म्हटलं जातं, ज्याला नाव दिलेलं आहे सीडी. म्हणजे नॉर्मल कोणत्या कशाने दर्शवलंय? सीडीने दर्शवलंय. ओके. इन्सिडेंट रे एन, रिफ्रॅक्टेड रे एनबी आणि नॉर्मल काय आहे? सीडी. आता या सीडी या नॉर्मलशी या इन्सिडेंट रे एन नी इथे एक अँगल तयार केलाय, जो स्मॉल आय ने दर्शवलाय, ज्याला अँगल ऑफ इन्सिडन्स असं म्हटलं जातं, आपत्ती कोन असं म्हटलं जातं. ओके. आणि या ठिकाणी एनबी ने एक अँगल तयार केलेला आहे सीडीशी. ओके. रिफ्रॅक्टेड रेनी सीडी या नॉर्मलशी एक अँगल तयार केलाय, जो स्मॉल आर ने दाखवलाय, ज्याला अँगल ऑफ रिफ्रॅक्शन असं म्हटलं जातं. म्हणजे इथं अँगल ऑफ इन्सिडन्स आहे जो एन नी सीडीशी केलाय. अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आहे जो एनबी नी सीडीशी केलेला आहे. ओके. ह्या टर्म जर कळाल्या असतील तर आता आपल्याला हे लॉज लगेच कळतील. पहा. द इन्सिडेंट रे and refracted ray lie on the opposite side of the normal. या ठिकाणी एन जे आहे ती इन्सिडेंट रे आहे, एन बी जे आहे ती रिफ्रॅक्टेड रे आहे. ही या ठिकाणी हे जे काही दोन्ही रेज आहेत ते या ठिकाणी सीडीच्या अपोजिट साइडला आहेत. या साइडला इन्सिडेंट रे आहे सीडीच्या आणि या साइडला रिफ्रॅक्टेड रे आहे एनबी. ओके. आता दुसरा जो लॉ आहे तो काय सांगतो? तर या ठिकाणी इन्सिडेंट रे, रिफ्रॅक्टेड रे अँड द नॉर्मल लाई इन द सेम प्लेन. मग पहा, एन इन्सिडेंट रे, रिफ्रॅक्टेड रे एनबी, नॉर्मल सीडी, हे सगळे एकाच प्रतलात आहेत, एकाच प्लेन मध्ये असतात असा हा लॉ सांगतो. काय सांगतो? इन्सिडेंट रे, रिफ्रॅक्टेड रे अँड नॉर्मल लाई इन द सेम प्लेन. आणि तिसरं या ठिकाणी काय आहे तिसरा लॉ? तर या ठिकाणी तिसरं स्टेटमेंट जे आहे, फॉर गिव्हन पेअर ऑफ मीडिया, या ठिकाणी ह्या पेअर साठी, उदाहरणार्थ आपण एअर आणि ग्लास या ट्रान्सपरंट मीडियाच्या पेअर साठी या ठिकाणी हा जो काही रेशो असतो साइन आय अपॉन साइन आर, हा कसा असतो? कॉन्स्टंट असतो. पेअर बदलली म्हणजे वॉटर एअर घेतली तर या ठिकाणी हा रेशो कसा असणार आहे? त्यांच्यासाठी कॉन्स्टंट असणार आहे. त्याच्यानंतर तिसरी पेअर घेतली, समजा ग्लास वॉटर, त्यांच्यासाठी जो रेशो आहे तो कसा असणार आहे? कॉन्स्टंट असणार आहे. पहा, परत एकदा आपण लॉज ऑफ रिफ्रॅक्शन जे आहे ते समजावून घेऊया. या ठिकाणी काय आहे? हा ग्लास स्लॅब आहे, बरोबर आहे. या ठिकाणी एअर हे दुसरं मीडियम आहे. म्हणजे इथं दोन ट्रान्सपरंट मीडियम कोणते आहेत? ग्लास आणि एअर. ओके. आता या ठिकाणी एन जे आहे ती इन्सिडेंट रे आहे, एन बी जे आहे ती रिफ्रॅक्टेड रे आहे. इथं लाईट जी आहे ती एअर मधून ग्लास मध्ये ट्रॅव्हल होती. म्हणजे एन आहे इन्सिडेंट रे आणि या ठिकाणी एन बी काय आहे? रिफ्रॅक्टेड रे आहे. आता या ठिकाणी एन या पॉइंट मधून या ठिकाणी या बाजूवरती ग्लास स्लॅबच्या एक परपेंडिक्युलर ड्रॉन केलेला आहे, ज्याला या ठिकाणी सीडी नाव दिलंय, ज्याला नॉर्मल असं म्हणतात. ओके. या नॉर्मलशी इन्सिडेंट रेनी जो अँगल तयार केलाय त्याला अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणतात. एनबी नी म्हणजे रिफ्रॅक्टेड रेनी जो अँगल तयार केलाय त्याला अँगल ऑफ रिफ्रॅक्शन असं म्हणतात. आता हे जर कळालं असेल तर आपल्याला या ठिकाणी लॉज ऑफ रिफ्रॅक्शन समजतील. The incident ray and refracted ray lie on the opposite side of the normal. या ठिकाणी an incident ray आणि nb refracted ray cd च्या opposite साइडला म्हणजे नॉर्मलच्या opposite साइडला असतात. Incident ray, refracted ray and the normal lie in the same plane. म्हणजे काय? हा an incident ray, हा nb refracted ray आणि हा cd जो काय आहे नॉर्मल, तो एकाच प्लेन मध्ये असतात, एकाच प्रतलामध्ये असतात असा हा लॉ सांगतो. आणि तिसरं काय सांगितलंय की कुठल्याही एका पेअर साठी ट्रान्सपरंट मीडियमच्या काय साइन आय अपॉन साइन आर हा जो काही रेशो असतो हा काय असतो? कॉन्स्टंट असतो. आय काय आहे? अँगल ऑफ इन्सिडन्स आहे आणि आर काय आहे? या ठिकाणी अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आहे.
पेअर बदलली की हा रेशो बदलल, पण हा रेशो त्या पेअरसाठी काय असेल, कॉन्स्टंट असेल. म्हणजे ग्लास आणि वॉटर जर घेतला तर त्यांच्यासाठी जो काही रेशो येईल तो कॉन्स्टंट असेल. त्यानंतर या ठिकाणी वॉटर आणि एअर असं जर या ठिकाणी मीडिया घेतला, ट्रान्सपरंट मीडिया जर घेतला, पेअर जर घेतली, तर त्यासाठी जो काही रेशो येईल साइन आय अपॉन साइन आर तो काय असेल, कॉन्स्टंट असेल. या ठिकाणी आज आपण लॉज ऑफ रिफ्रॅक्शन शिकलो आहोत. लॉज ऑफ रिफ्रॅक्शन म्हणजे काय? रिफ्रॅक्शन म्हणजे अपवर्तन आणि लॉज म्हणजे नियम. कशाचे नियम पाहिले आज आपण? या ठिकाणी प्रकाशाच्या अपवर्तनाचे नियम पाहिले, जे किती होते? 3 होते. ओके ओके